नमस्कार मित्रांनो, विक्की लेट्स गो ह्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत जंगलात कॅम्पिंग करण्यासाठी। तर ह्या जंगलामधले वैशिष्ट्य आता तुम्हाला स्नेहल सांगेल। या जंगलात बरेचसे प्राणी आणि पक्षी आहे। पक्ष्यांपैकी मोर आहेत, किंगफिशर आहे, ते अगदी सहजपणे दिसतात। इतरही बरेचसे पक्षी आहे। हे पक्षी अभयारण्य म्हणूनच ओळखलं जातं हे जंगल। आणि प्राण्यांपैकी म्हणाल तर बिबटे, तरस, लांडगे आणि कोल्हे आहेत, वानर आहेत, माकडं आहेत, फक्त असे वाघ नाहीये। बरेचसे प्राणी आहेत, आम्ही बघितले नाहीत पण आम्ही ऐकलं आहे। पण त्यापैकी आम्ही लांडगा बघितला आहे, आणखी काय बघितलं, वानर बघितले आहेत, मोर बघितले आहेत पक्षीमध्ये। असं बरंचसं काही ह्या जंगलामध्ये आम्ही बघितलं आहे। चला तर मग आज आपण कॅम्पिंग करणार आहोत। इथे टेंट असं टाकून ठेवलाय मी, आता तो आपण सेट करणार आहोत। बघू शकता तुम्ही, संजीत आलाय आमच्या सोबत, ऑरी पण आलाय। ऑरी हाय संजीत। चला मग आता सुरू टेंट करूया, आपण बांधायला सुरुवात करूया। तुम्ही बघू शकतात की कसा टेंट बांधायचा असतो, आणि ह्यासाठी आम्ही प्रशिक्षण घेतलं आहे सगळ्या गोष्टींचं। जंगलात राहण्यासाठी वगैरे तुम्हाला प्रशिक्षण घेण्याची फार गरज आहे, लक्षात ठेवा। ओके, मित्रांनो बघा, अशा प्रकारे कॅम्प मध्ये मी टेंट सेट केलेला आहे आपला। बघू शकता, हे आहे याचं एंट्रन्स आहे। हे 8 जणांसाठी आहे। याच्यामध्ये आपण झोपू शकतो, काय पण करू शकतो। याला आता आपण रेडी पण करूया। बघू शकता सगळीकडनं जाळी आहे, म्हणजे आपल्याला गरम होण्याचा चान्सच नाहीये। आणि ह्या बाजूने याला अशा प्रकारे छोट्या छोट्या खिडक्या पण आहेत, त्या खिडक्यांना जाळ्या पण दिलेल्या आहे। अशा प्रकारे आपला टेंट सेट केला। आता आपण वळूया कुकिंग कडे। चला तर मग बघू शकता, आता कुकिंग करणार आहे मी। त्यासाठी विकी मला अम्ब्रेला सेट करून देतोय। अशा प्रकारे तो हातोडीच्या मदतीने रॉड सेट करतोय, त्यावर आपण अम्ब्रेला लावणार आहे। जेणेकरून ऊन लागणार नाही, ऊन तसं फार नाहीच आहे। अशा प्रकारे विकीने अम्ब्रेला आणली आहे, बघू शकता छान पैकी सेट होती अम्ब्रेला।
सेट झाली आपली अंब्रेला. छान दिसते. मंडळी, आता मी गॅस ठेवलाय. सगळ्यात आधी मी हात धुवून घेते. आता सगळ्यात आधी आपण बनवणार आहोत गरमागरम भजे आणि कॉफी. सगळं साहित्य स्नेहल घरूनच घेऊन आली होती. सगळं साहित्य मी ह्याला मी पिटारा म्हणते. माझा जो बॉक्स आहे त्यात मी सगळं साहित्य बघू शकता. बेसन, पाणी, थोड्याशा भाज्या आणि भांडी, हळद, मीठ, मिरची, जे पण सगळं लागतं. एक डबा आणि एक हा माझा बॉक्स आहे. ह्यात मी सगळं साहित्य घेऊन आली आहे. चला तर आता आपण बनवूया भजे. त्यासाठी मी बेसन एका भांड्यात काढून घेते. चॉपिंग बोर्ड काढून ठेवते. ह्याच्यात मी तेल आणलंय. स्नेहलचा कुकिंग चॅनल आहे तिचा स्वतःचा, रोशनीज रेसिपी नावाचा. त्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. संजित बोलतोय आता, त्याचा पण चॅनल आहे. संजितचा आणि ऑरीचा चॅनल आहे. संजित अँड ऑरी असा. संजित अँड दी ऑरी. बरं, संजित अँड द ऑरी. त्या चॅनलला पण तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा. हळद घालते मी. तुम्हाला कॅम्पिंगचा आनंद घ्यायचा असेल तर असं पद्धतीने कुकिंग करून खाल्लं तर तो आनंद द्विगुणित होतो. मीठ घालते चवीनुसार. ओवा घेते मी. थोड्या ओवा घालते. ओवांनी आपल्या पोटाला भजे बाधत नाही. थोडं थोडं पाणी घालून मी बॅटर बनवून घेते. बघू शकता सगळं मिक्स करून घेतलंय मी. आता मी बटाटे आणि गिलके याची पण भजी बनवणार आहोत. तर बटाटे पण आणि गिलके पण आणि मिरची पण. मिरची विसरली तू? नाही, मिरची पण घेतली आहे मी. बघू शकता मी गिलक आणि बटाटा स्वच्छ धुवून घेतले. आता मी साल काढून घेते. गिलक्याची अगदी थोडी थोडीच काढते. गिलक्याचे साल काढायची गरज नसते कारण ऑलरेडी गिलक कोवळं आहे. बटाट्याचे मी साल काढून घेते. ढगांचा गडगडायचा आवाजही येतोय. पाऊस येण्याचे चान्सेस आहे.
आणि पावसात भजे, चहा किंवा कॉफी याची मजा काही औरच असते. बघू शकता बारीक मी काप करून घेते बटाट्याची. माझ्या मते भजे हा पदार्थ न आवडणारा व्यक्ती जगात नाही सापडणार. मलाही प्रचंड भजे आवडतात आणि विकीला त्याहून जास्त आवडतात. हो की नाही? हो 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 हो. आणि ऑरीला? ऑरीला सगळंच आवडतं. ऑरीला काय नाही आवडत. ऑरी, ए ऑरी, गिलक्याची काप करून घेते. आणि विक्कीला खायचे आहेत मिरचीचे भजे. बटाटा काळा व्हायच्या आत पटापट पटापट सगळं करून घेऊया आपण. मिरचीच्या भज्यांसाठी मी जाडवाल्या मिरच्या आणल्या अशा पद्धतीच्या. त्याही मी धुवून घेते आणि कट करून घेते. मित्रांनो, सगळं मिक्स करून घेतलंय मी आणि गॅसही ऑन केलाय. कढई ठेवली, तेल तापायला ठेवलंय मी. आता मस्त गरमागरम गिलक्याचे भजे आधी काढते आणि मग बटाट्याचे काढूया. मंडळी, ह्यात सोडा घातला मी थोडासा, जो तुम्हाला दाखवायला मी मगाशी विसरली होती. गॅसची फ्लेम थोडी मी कमी करते कारण तेल भरपूर तापलंय. गरम गरम भजिया आणि सोबत आपण बनवूया कॉफी. भर पावसात जंगलामध्ये अशी कुकिंग करण्याची मजा आणि अशी भजी खाण्याची मजा काही आणि औरच सोबत आहे. गरमागरम कॉफी आणि त्यासोबत कॉफी पण. अरे वा, मग तर आणखी मजा येईल. औरी पण आमचा बघा कसा आनंद घेतोय वातावरणाचा. बघू शकता आपले भजे. आता मी मिरचीचे टाकते. मित्रांनो, बार्बेक्यू सुद्धा आम्ही असंच कॅम्पिंग करताना बनवलेला आहे. तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता रोशनीज रेसिपी ह्या चॅनलवर. त्यात मी बार्बेक्यूवर 3 प्रकारचे ट्राय कलर चिकन टिक्का बनवला होता. पण आता ह्यानंतरही जसा पाऊस कमी होईल त्यानंतर आपण जेव्हा कॅम्पिंग करू त्यावेळेस आपण बार्बेक्यू दाखवू. सगळं कसा बार्बेक्यू करायचा असतो, कसं बनवायचं असतं, काय केअर घ्यायची असते बनवताना,
प्रिकॉशन्स काय घ्यायचे असतात. तर नक्की तर पुढच्या व्हिडिओची नक्की वाट बघा. मिरचीचेही भजे छान झाले आपले. आता मी साध्या मिरच्या ज्या कापून घेतल्या होत्या अशा उभ्याच त्या डायरेक्टली फ्राय करून घेते. त्या फ्राय करून त्याला थोडंसं मीठ लावून घेणार आहे. मिरच्यांसोबत वडापाव भजे, मिरच्या नसेल तर मजा नाही येत. बघू शकता थोडेसे मी याला मीठ लावून घेणार आहे. उरलेले भजे काढून घेते मी आणि गरमागरम खायला देते विकीला आणि संजीतला. अरे तू पण भजे खाणार आहे? अरे तू काय खातोय गवत? औरीला गवतावर गार वाटलंय. चला फटाफट आता आपण ताव मारू या भाज्यांवर. छानपैकी आपले खमंग खुसखुशीत गरमागरम भजे तयार झाले. आता आम्ही भज्यांचा आनंद घेतो. मगाशी भजे बनवले मी तेव्हा खूप 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 जोराचा पाऊस आला, म्हणून आम्ही गरमागरम भजे घेऊन पटकन टेंट मध्ये गेलो आणि तिथेच भजे फस्त केले. थोडा वेळ आराम केला. आता पाऊस झालाय कमी, तर मग आता मी पावसात कॉफीचा आनंद घेणार आहे. सगळ्यात आधी गॅस मी चालू करून घेते. बघू शकतात माचीसही थोडी ओलसर झालीये. पाणी ठेवून घेते. साखर घालते 2 चमचे. आणि ब्लॅक कॉफी करते म्हणून मी एकच पाऊच घालते. मगाशी कॉफी जरी नव्हती झालेली, पण भजे गरम गरम आणि वर धोधो पाऊस, त्या भज्यांचा आनंद खूप मजा आली खायला. गॅस थोडा फास्ट करते. ब्लॅक कॉफी अगदी 2 मिनिटातच होते. कॉफी झाली आहे. गॅस मी बंद करते आणि ओतून घेते.
चला तर आता पाऊस कमी झालाय, पण चालू आहे पाऊस, बारीक आहे. या तुम्ही ही कॉफीचा आनंद घ्या. बघू शकता कॉफी आहे तयार. घे विकी. थँक्यू. चला कॉफी पिऊया आता. हे कसं वाटतंय स्नेल तुला इथे जंगलामध्ये येऊन कॉफीची मजा घेऊन तुला कसं वाटतंय हे जरा मला सांग बरं. खूप छान वाटतंय नेते साहेब. मला कॉफीची आणि कुकीजची मज्जा घ्यायला आणि जंगलात खूप छान वाटते. तुला मजा कसं येते. कळलं मी एक नेता आहे म्हणून? मग नेत्यांचा आवाज इतका भारदस्त आहे. म्हणजे आणि तुला आवाजावरून कळलं की हे हो. नेत्यांचा आवाज आहे. बर, आवाजावरून कळालं. हरकत नाही. मग तू आता कॉफी पिऊ शकते. मी पण आता थोडी कॉफी पितो आणि एखादी कविता आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये एखादी कविता आपण बोलूया. जंगलावरती एक कविता बनवूया. आणि स्नेहल ह्याप्रमाणे आता कॉफीचा आनंद घेते. आपण तिला आनंद घेऊया. आपण पण थोडा कॉफीचा आनंद घेऊया. बरं विकी, सांग ना आज काय बनव? आता इथे आज जंगलात आल्यानंतर कॅम्पिंग साठी काय सांगू ग तुला? काय तंदुरी बिंदूर बनवते? पण मी तर प्रॉन्स आणलेत. आता जे आणलंय मग तेच बनवणार ना. ठीक आहे चला तर मग आता काय प्रॉन्स काय बनवायचं? बिर्याणी. ठीक आहे, प्रॉन्स बिर्याणी. ओके चलो. चला तर मग आता बिर्याणीसाठी मी तांदूळ धुवून घेतले बासमती, आणि एक टोमॅटो कट केलाय, हिरव्या मिरच्या 2 उभ्या कट केल्यात, आणि कांदे 2 बारीक नाही कापणार मी, उभे कापून घेते. आणि प्रॉन्स तर मी आणले आहेत स्वच्छ करून धुवून आईस बॉक्समध्ये ठेवलेत. आता जेव्हा सगळं कटिंग वगैरे होईल मग मी आईस बॉक्समधून प्रॉन्स बाहेर काढून घेणार आहे. अशा पद्धतीने मी कांदे उभे कापून घेते आणि बाकी सगळे मसाले वगैरे सगळं माझ्या पिटाऱ्यामध्ये आहेच. चला तर मग आता पटापट आवरते, काळोखही होणार आहे. जंगलात कुकिंग करण्याच्या मजेविषयी काय सांगशील स्नेहल? जंगलात कुकिंग करायची मजा आणि खायची मजा आपण याच्या आधी बरेच वेळा अनुभवलीच आहे. पण आपल्या प्रेक्षकांना जर सांगायचं पण असेल तर काय सांगशील? हा तर मग प्रेक्षकांना सांगायचं एवढंच आहे की नक्की तुम्ही असं कुकिंग करून बघा. जसं शेतकरी लोक असतात ते शेतात बनवतात खातात, तसं असं बाहेर कुठेतरी जाऊन, म्हणजे आजकाल शहरी जीवनात किंवा शहरात धकाधकीच्या जीवनामुळे हे सगळे आनंद उपभोगायला हवेत. सॉरी माझ्या डोळ्यातलं पाणी येतंय बोलता बोलता, रडू नाही येते, कांदा कापते म्हणून. जाऊ दे, थोडीशी रडून घेस नाही, काय प्रॉब्लेम नाही आहे. हात धुते मी. स्नेहल आता हात धुवायला गेली आहे. जंगलात बघा, आपण जंगलात जेव्हा कुकिंग करतो ना त्यावेळेस आपल्याला निसर्गाचा एक जो सहवास लाभतो तो तुम्ही खरंच शब्दात न बोलण्यासारखा आहे. मी आता थोडंसं तुम्हाला जर कॅमेरामध्ये इकडे तिकडे फिरून दाखवलं तर तुम्हाला कळेल की कसं वातावरण असतं जंगलाचं. हे बघा, बघू शकता तुम्ही आजूबाजूला हे जंगल. हा, राहू दे तिथे. अशा प्रकारे हे सर्व जंगल आणि डोंगर, काय झाडी काय डोंगर, तुम्ही ज्याप्रमाणे ऐकला असेल कधीतरी त्याप्रमाणेच हा अनुभव आहे. काय म्हणते स्नेहल? काही नाही, मी हात धुतले आणि प्रॉन्स गाडीतनं घेऊन आली आईस बॉक्स. काय वाटतं तुला स्नेहल जंगलाविषयी? जंगलाविषयी सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे हिरवागार निसर्ग, थंडगार वारा. त्यातल्या त्यात मला कोकण प्रचंड आवडतं.
काय कारण कोकण आवडण्याचं? सगळ्यात आधी मासे, जंगलातली शांतता, समुद्र, समुद्र आणि कोकणात कोकणची माणसं. कोकणची माणसं, ते तर आपण छान अनुभव आलेला आहे खूप कोकणात जेव्हाही गेलोय. म्हणजे खाणं प्लस निसर्ग, सगळ्याच गोष्टी ऑलराऊंडर कोकण म्हणता येईल. म्हणून मला असं वाटतं की कोकणातही एक छोटंसं आपलं घर असावं, तिथे आपण असं कधीतरी जाऊन निवांत राहावं. तुला मास्यामध्ये कुठले मासे आवडतात? माशामध्ये सगळ्यात आवडीचा माझा बांगडा. बांगडा. हम्म. म्हणजे तू बांगडा खाऊन बांगडा करते? भांगडा करते. बांगडा नाही, मी बांगडा म्हणतो, जाऊ दे सर. बरं बाकी? ठीक आहे. आणखी कुठला मासा आवडतो तुला? मला खेकडे आवडतात आणि सुरमई आवडतो. आणि मला याचे गोड्या पाण्यातले मासे सगळे आवडतात. तेही अच्छा. छान असतात. मग आता गोड्या पाण्यातला पण आपण मासा एकदा बनवूया. नक्की बनवूया. नक्की. ठीक आहे. मग आता प्रॉन्स. आता मी घेतले प्रॉन्सची बिर्याणी बनवायला. कुकर ठेवून घेते, गॅस ऑन करते आणि माझा पिटारा तर उघडलेलाच आहे. चला तर मग सुरू करून घेते. आधी गॅस ऑन करते मी. माचीस ओली झाल्यामुळे थोडंसं कठीण होतंय. 2 काड्या घे ना एका वेळेस. मी दुसरीच माचीस घेऊ का? माचीस दुसरी घे किंवा 2 काड्या घे. झाली झाली झाली. पेटला का? हो हो. कुकर ठेवून घेतलाय गॅसवर. आता तेल घालते. जरा कुकर मधलं पाणी ड्राय होऊ देते. पावसात कुकिंग करायची मजा पण काहीतरी वेगळी आहे. कुकर पण तू परफेक्ट साईजचा घेऊन आलेस कॅम्पिंग प्रमाणे. हा, म्हणजे तुझ्याकडे आधीपासून होता का हा कुकर? बऱ्याच वर्षांपासून आहे हा माझ्याकडे. आणि या छत्र्या आठवतात तू किती वर्षांपूर्वी घेतल्या होत्या? तू सांग. 15 वर्ष झाली आणि त्या आपल्याला आता कॅम्पिंग साठी छान उपयोगात येत आहेत. कुठून घेतल्यात? त्या तू मुंबई कुर्ल्यावरून घेतल्या होत्या. लक्षात आहे ग सगळं तुझं. तेल चल, घालते मी. उपयोग तरी झाला छत्र्यांचा आपल्याला. खूप उपयोग झाला. मला वाटलं होतं बघ कधीतरी कॅम्पिंग करू, हो कुठेतरी आपण यूज करू ह्या छत्र्यांचा. हो, आज यूज झाला. आज यूज झाला. कॅम्पिंग आपण याच्या आधी केली पण छत्र्या आपण यूज नव्हत्या केल्या. हो, पण छत्र्या नाशिकला होत्या ना आपल्या घरी. हो. आता आम्ही नेमकं मुंबईमध्ये राहतो, त्यामुळं काय छत्र्या नाशिकला होत्या आणि नाशिकला छत्र्या आणण्याचा काही योग आलाच नाही. बरोबर. मग त्यामुळे आता आणल्या, यूज पण झाला. आणि पावसापासून म्हणजे खरं कुकिंगसाठी आता तिकडे टेंट, इकडे छत्र्या. म्हणजे एक कुकिंगसाठी निसर्गाच्या सानिध्यात किंवा उघड्यावरती जर काय बनवायचं असेल तर आपल्याला ज्याप्रमाणे एखादं छत लागतं, तर छत्र्यांचा उपयोग खऱ्या अर्थाने आज झालेला आहे. बघ आता मी दालचिनी, तेजपान, 4-5 लवंगा आणि 7-8 मिरे घालते आणि थोडेसे शहाजिरे घालते. हे सगळं मी घरूनच आणलं होतं. आणि आता कांदा घालते.
तेल जरा माझं जास्तच तापलं होतं, म्हणून मग मी अगदी कमी केलाय गॅस. नुसता कांदा तेजपान टाकल्यानंतर हे काय सुवास दरवळतोय. खड्या मसाल्यांचा वास. अच्छा, हे खडे मसाले काय असतात ग स्नेहल? हेच तेजपान, दालचिनी, लवंग. अच्छा. म्हणजे जेवढा फ्लेवर तू बाकीचे मसाले टाकून येणार नाही तेवढा फक्त खडे मसाले टाकल्यानंतरही येतो. तेवढा जास्त छान सुवास येतो. संध्याकाळ झाली आता, बेडकंही ओरडायला लागलीत. कांदे छान गुलाबी करून घ्यायचे. आलं लसणाची पेस्ट आणली आहे मी, छोटं पॅकेट. ती घालते. एक चमचाभर घातली आहे. हिरव्या मिरच्या घालते. टोमॅटो घालते लगेचच. मीठ घालते चमचाभर, बिर्याणीला पुरेल एवढं. मिठामुळे टोमॅटो लवकर सॉफ्ट होईल. हळद घालते. तिखट घालते. आणि चिकन बिर्याणी मसाला आणलाय मी. तो घालते अंदाजे. व्यवस्थित सगळं परतून घेते.
प्रॉन्स घालते मी. बघू शकता मोठे मोठे प्रॉन्स मिळालेत मला. तांदूळ घालते आता. गॅसची फ्लेम कमी करते आणि तांदूळ छान परतून घेते. अगदी झटपट होणारा पदार्थ. पाणी घालते. मिक्स करून घेऊ. आता बासमती तांदूळ घेतले, त्याला थोडं पाणी कमीच लागतं, तेव्हा तो भात असा छान मोकळा होतो. नॉर्मल आपले जे दुसरे तांदूळ असतात त्यांना पाणी जरा जास्त लागतं. कुकरचं झाकण लावून घेते आणि छान 3 शिट्ट्या होऊ देते आणि गॅस बंद करते. बिर्याणी आपली झाली आहे. 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकरही गार झालाय. उघडून बघूया. बघू शकता आपली छान बिर्याणी तयार आहे. गरमागरम सर्व करून घेते. लिंबू आणि कांद्यासोबत गरम गरम बिर्याणीचा डिनर आम्ही एन्जॉय करतो. तुम्हीही असंच एन्जॉय करा, कॅम्पिंग करा, पिकनिक करा आणि नक्की बाहेर एकदा जेवण बनवून खाऊन बघा आणि तो आनंद घ्या. जीवनात असे आनंद नक्की घेत राहा आणि विकी लेट्स गो या चॅनलला नक्की लाईक, शेअर, कमेंट करा. सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. हे महत्वाचं बोलली तू, हे महत्वाचं होतं. हो. खरंच हा आनंद घेतला पाहिजे जो आपण आनंद आता ह्या पावसात. काय बोललो पण विक्की लेट्स गो ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अच्छा अच्छा अच्छा. हो. आनंद तर 100% घेतलाच पाहिजे, पण आता हा आनंद कसा घ्यायचा हे आमच्या तुम्ही through अनुभवलं. तुम्ही घ्या. आमच्यासोबत तुम्ही अनुभवलं ना. हो, आमच्यासोबत आमचे व्हिडिओ असेच बघत राहा आणि असाच आनंद तुम्हीही घ्या. धन्यवाद. तर आत्ताच आमची जेवणं झाली आहेत आणि तोपर्यंत मी अंडी बॉईल करायला ठेवली होती ऑरीसाठी. आता ऑरीला जेवण देणार आहोत, त्याचं फूड आणि अंडी मिक्स करून. आणि हे सगळं आवरून आता आम्ही झोपणार आहोत टेंटमध्ये आजची रात्र. तर असेच आमचे नवनवीन व्हिडिओज बघत राहा. आता आम्ही झोपणार. गुड नाईट. धन्यवाद. तर ही राहिली मित्रांनो आमची गाडी. ही राहिली आमची गाडी. हे राहिले आम्ही जे छत्र्या लावलेल्या होत्या. हे राहिले पप्पा, हा कॅमेरा आणि ही माझी मम्मा. हा राहिला आमचा टेंट आणि हा राहिला आमचा ऑरी.
हे राहिलं टेंट. हे विजा पण खूप कडकडत आहे, काय भरोसा नाही आहे पावसाचा. आणि हा राहिलो मी.